आता टेक्स्टाईल वगैरे बघितला तर जरा मंदी आहे आणि त्यासाठी कोणी पुढे येत नाहीत, माजी खासदार असो किंवा आत्ताचे खासदार असो. त्यामुळं लोकांनी तिसरं ऑप्शन पण चूज करू शकताय. ते नियम 45 दिवसाचा नियम तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. एखाद्या व्यापाऱ्याकडे बसा तुम्ही तासभर, तो जर रडला नाही ना, तुम्हाला सांगतो 30-46 लाख रुपये त्याला व्याजानं आणून जर नाही 40 लाख रुपये जर मी व्याजानं आणून जर उधारी फेडत असेल त्या नियमाच्या भीतीनं, तर मग मी धंदा काय करणार. सगळी मंदी आहे, जे ते आहे ते फक्त आश्वासन देतं, काही कोण करत नाही. 10 लाखातच धंदा करायचा, म्हणजे मोठ्या माणसानंच फक्त धंदा करायचा, बारक्यानं घरी बसायचं. तुम्ही फक्त वोट द्यायचं वर्षाला आणि शांत राहायचं. आता इचलकरंजीत तर सच्चिदाबा आबा पाटील सरोडकर यांना जरा जास्त चान्स आहे. वातावरण आहे तसं कशामुळे वाटतंय तसं? शेट्टी दोनदा आले, त्यांनी काहीच काम केले नाही, पाणी दिले. मेन आमचं इथे कणा आहे माग, यंत्रमागाला काय. मला वाटते नवीन उमेदवार द्यायला पाहिजे इचलकरंजीकरांनी निवडून. पाणी योजने जे म्हणतात याने, आता जसं बंटी पाटलाने डायरेक्ट पाणी योजना आणली, थेट पाईपलाईन तसे आम्हाला इचलकरंजीला थेट पाईपलाईन द्या. यांची सुळकुडी बी नको, दानोळी नको, वारणा नको, कुठली नको. ही सगळी नुसतं वाघ नसं बोलणार आहेत. आणि शेवटला त्यांचा जबाबदार माणूस, मुश्रीफ सारखा माणूस रक्ताची पाठ होतील म्हणतात इचलकरंजी पाहण्यासाठी. आणि आज इचलकरंजी मत मागले आहेत. कुठल्या तोंडाने येतात तुम्ही? प्रतिनिधी चांगले वाटत नसेल तो नोटाला वोट करून या, फक्त मत द्यायला पाहिजे. जेवढे नोटाला पडतील लोकांना ते जाईल किंवा हा इथला रोष काय, जोपर्यंत आहे ना नेत्यांना इथल्या पब्लिकचं इचलकरंजीचं कळत नाही ना, तोपर्यंत इथल्या खासदाराचा काय उपयोग आहे आम्हाला. आणि धन्यवाद तुम्ही फ्री मीडिया ठेवली आहे, ते नाहीये समाधान वाटतं. इचलकरंजीमध्ये मोठमोठ्या सभा झाल्यानंतर नेमकं लोकांच्या मध्ये वातावरण काय आहे जाणून घेण्यासाठी आता काही वेळापूर्वी आपण व्यापाऱ्यांची मतं जाणून घेतलीत. जनसामान्यांना काय म्हणायचं आहे, कामगारांना काय म्हणायचं आहे हेही जाणून घेतलं. आता परंतु दुकानदारांना नेमकं इथं काय म्हणायचं हे जाणून घेण्यासाठी एका दुकान गल्लीमध्ये आम्ही आलो. इथल्या शेवटच्या दिवसात वातावरण काय आहे नेमकं इचलकरंजीत, हातकणंगले मतदारसंघ? आता इचलकरंजीत तर सच्चिदाबा पाटील सरोडकर यांना जरा जास्त चान्स आहे. वातावरण आहे तसं कशामुळे वाटतंय तसं? निष्ठावंत म्हणून, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना एक मतदान, त्यांना आमचं प्राधान्य. तुम्हाला काय वाटतं? निष्ठावंत म्हणजे इथे 2 खासदारांनी काही केलंच नाही. माने 2 वेळा खासदार होते, शेट्टी दोनदा आले, त्यांनी काहीच काम केले नाही. पाणी दिले. मेन आमचं इथे कणा आहे माग, यंत्रमागाला काय सगळी मंदी आहे, जे ते आहे ते फक्त आश्वासन देतं, काही कोण करत नाही. पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आमच्या वैशाखमध्ये आता GST आली, आता 25 दिवस पेमेंट आले. म्हणजे एकंदरीत जे छोट्या छोट्या व्यवसायिकांचं कंबळ मोडलं जातं. आता काही वेळापूर्वी हाच मुद्दा सांगितला होता त्यांनी की व्यावसायिकांना जगवलं पाहिजे इथलं. हा बोला. ऍक्च्युली कसं आहे सर, इचलकरंजीला कुणी खासदार येऊ द्या, म्हणजे मी 100% खात्रीने सांगतो एकही खासदार कामाचा नाही. कारण सांगतो, टेक्स्टाईलचा धंदा आहे, टेक्स्टाईलमध्ये काय अडचण आहे हे केंद्रापर्यंत पोहोचायला पाहिजे खासदारांना. साहजिक आहे. GST लोकांनी ऍडजस्ट केली, गव्हर्नमेंटला वाटलं यांचं बघतील. 45 दिवसाचा नियम, कापड बनवायला 45 दिवस लागतात. 45 दिवसात पैसे कुठनं देतील बरं? आम्ही आमचा धंदा करू, 45 दिवस उधारी देऊ, नाही तर वर्षभर देऊ. हे पण आता जर गव्हर्नमेंटनं ठरवलं तर मग जे दिवाळी इथनं इचलकरंजीतनं काढून जातात, लहान कारखानदार मरतात, त्याच्यावर बी नियम काढा. जो दिवाळा काढतोय, पैसे घेऊन चाललाय 100 कोट, ते त्यांना द्या. बरोबर आहे का नाही? पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला लिहून देतो, 10 वर्ष पण सॉल्व्ह करत नाही. कारण हेच राजकारणी लोकांचा मुद्दा आहे हो. तुम्हाला तेच मुद्द्यावर ते निवडून येणार. हे घोंगडं भिजत ठेवायचं, मी देतो, तू मारतो, मी रडायचं. इचलकरंजीला जोपर्यंत पब्लिकमधनं आणि रस्त्यावरचं काम करणारा खासदार भेटणार नाही, अभ्यासू, तोपर्यंत इचलकरंजी तो फार महत्वाचा आहे. कारण इथल्या खूप साऱ्या व्यावसायिकांच्याकडनं मी ती निराशा आहे. अवरेजली सांगतो, अवरेज एका वर्षात 10 लोक मोठे दिवाळा काढतात. ह्यांच्याबद्दल काय नियम आहे? म्हणजे ही एक इथला एक काय म्हणते त्याला, एक हे झाली आहे चॉईस. रिस्कवर करायचं. इथं लहान कारखानदार आहेत जे बिचारे 10 लाख 5 लाखाचं काम करतात, ह्यांना कुठं नाही, जो नियमच नाही. बरं मी काय म्हणतो, असं कोणता नियम आहे? मी माझा धंदा आहे, मी किती वर्षभर उधारी देऊ देतो, त्यात बी गव्हर्नमेंटचा डाव. म्हणजे तुमची मानसिकता काय? मग तुम्ही दिवाळा जे काढून चाललेत इचलकरंजीतनं, ह्याच्यावर एक नियम ठेवा. शासकीय जे नियम, म्हणजे आमचे जे पैसे बुडालेत त्यावर जर गव्हर्नमेंटने नियम काढला की यांचे पैसे बुडा लागलेत, हे यांना मिळून द्यायला पाहिजे, तर आम्ही म्हणणार गव्हर्नमेंटची मनशा चांगली. पण एकंदरीत तुम्ही किती उधारी आहेत हे पण गव्हर्नमेंटला आकडा पाहिजे.
व्यावसायिकाला जगवण्यासाठी इकडे काय प्रयत्न कुठला लोकप्रतिनिधी तुम्हाला करताना सांगू दिसत नाही? का, भारताची 80% व्यवस्था बिझनेसची ही उधारीवर चलती. हे आपल्या म्हणजे पूर्वजापासून उधारी आहे. आज माझ्याकडे 10 लाख आहे आणि 20 लाखाचा माल जर मला कोण होलसेलवाला उधार दिला आणि मी रिटेलमध्ये विकलो तर माझं घर चालणार. आता मी 10 लाखातच धंदा करायचा, म्हणजे मोठ्या माणसानंच फक्त धंदा करायचा, बारक्यानं घरी बसायचं. तुम्ही फक्त वोट द्यायचं वर्षाला आणि शांत राहायचं. लोकसभेमध्ये काय होईल इकडे? बोला काय होईल की इचलकरंजीत? मला वाटतं नवीन उमेदवार द्यायला पाहिजे इचलकरंजीकरांनी निवडून. दोन्ही उमेदवारांच्याकडनं काय अपेक्षा? आता दोन्ही उमेदवारांना आपण चान्स दिलाय, निवडून आणलंय, सगळं केले, पण पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. एकंदर प्रश्न आणि मला इथं व्यावसायिकाच्याकडे जो महत्वाचा मुद्दा मिळालाय की बाबा व्यवसाय उभारण्यासाठी इथं कुठल्या लोकप्रतिनिधीने काम करायला नाही, त्यामुळे एक निराशा आहे. माझं काय वाटतं? मला काहीच नाही वाटत. बरं, असं नाही, तुम्ही बोला. एक काळ वस्त्रोरला चांगला म्हणजे चांगला इचलकरंजी ही मॅनचेस्टर नगरी आमची. पूर्ण आपल्या भारत देशामध्ये मॅनचेस्टर नगरी याचं नावलौकिक होतं. काही काळात ज्या केंद्र शासनाच्या योजना होत्या, टप योजना किंवा अनुदान जे देत होतं, आता नवीन जी पद्धत काढली त्याने ऑनलाईन भरा. एक तर कारखानदार सगळेच काय शिकलेले किंवा कोण नाहीत, मध्येच अडकते ते. त्यामुळे त्या कुठल्याही योजनेचा या सामान्य कारखानदारपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. जे 100 कोटीची माग आहे, म्हणजे एअरजेट असून दे, तुमचे ॲटोलूम असून दे, त्यांच्यासाठी ती योजना आहे. सामान्य जसं सामान्य शेतकऱ्याला मिळत नाही 200 एकर 400 एकर त्याला जे अनुदान किंवा कर्ज माफ होत्यात, तसं सामान्य शेतकऱ्याची काय कर्ज माफ होत नाही. पाणी योजने जे म्हणतात याने, आता जसं बंटी पाटलाने डायरेक्ट पाणी योजना आणली, थेट पाईपलाईन तसे आम्हाला इचलकरंजीला थेट पाईपलाईन द्या. यांची सुळकुडी बी नको, दानोळी नको, वारणा नको, कुठली नको. ही सगळी नुसतं वाघ नसं बोलणार आहेत. आणि शेवटला त्यांचा जबाबदार माणूस, मुश्रीफ सारखा माणूस रक्ताची पाठ होतील म्हणतात इचलकरंजी पाहण्यासाठी. आणि आज इचलकरंजी मत मागले आहेत. कुठल्या तोंडाने येतात तुम्ही? तर केंद्र शासनाच्या योजना या तळागाळामध्ये पोहोचत नाहीत. सामान्य माणूस जिथं आहे तिथं आहे, वरचा माणूस आहे. फक्त 2 माणसासाठी यांना देश चालवायचा, एक अंबानी आणि अदानी. सगळं खाजगीकरण चालू आहे. जे भारत देश होतं निम्मा देश म्हणजे 90% देश विकलेलाच आहे. तर याचा विचार सर्वसामान्य जनतेने करून चांगला उमेदवार. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं एकंदरीत काय होईल? एकंदरीत इंडिया आघाडी येणार असं आम्हाला तर सामान्यामध्ये वाटते. हातकर्णी मतदारसंघ. आता मतदारसंघामध्ये आपल्याला सत्यजित आबा पाटील. बोला. आज इचलकरंजीची परिस्थिती अशी आहे की कारखानदार रसा तसा तळाला चाललाय. जो कारखानदार एक वेळ 4 पैसे मिळून जगत होता, त्याला आता उधारीवर जगायचे पाय आलेले आहे. लाईट बिल असो, GST असो, इन्कम टॅक्स असो, सगळ्या गोष्टीला तोंड देत कसं तरी कारखानदारी चालली आहे. फार चांगला मुद्दा एक्सप्लेन केला की इथल्या व्यावसायिकाला जगवण्यासाठी कुठल्याच लोकप्रतिनिधीने काही काम केलं दिसत नाही. शासनानं पण इचलकरंजी इचलकरंजी जर जगायचं असेल, जर पूर्व पदावर यायचे, जर मँचेस्टर जर परत व्हायचं असेल इचलकरंजी, तर लोकप्रतिनिधींनी वस्त्रोद्योग आणि त्याच्या पाठोपाठ जो पाणी प्रश्न आमच्या इचलकरंजीला लय मोठा आहे की आमच्या इचलकरंजीला पाणी स्वच्छ मिळतच नाही. पाणी एकतर 8 दिवसांनी येतं आहे. आणि ज्याने आता आमच्या पाण्याबद्दल राजकारण केले त्यांना मला एक सांगायचं आहे की आम्ही भारतात राहतोय, कुठं भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहत नाही. आम्हाला फक्त पाणी मागतोय आम्ही प्यायला. तुमच्याकडं काय अन्न किंवा पैसा अडका मागत नाही. आम्हाला स्वच्छ पाणी द्या ही आमची इच्छा आहे. ज्यावेळेला इचलकरंजीमध्ये कावीळची साथ आली आमच्या पंचगंगा नदीला, 35 लोक एका वेळेला एक्सपायर झाली होती. त्या गोष्टीला कोणीही प्रतिनिधींनी डुंकून सुद्धा बघितलं नाही की बाबा लोक मेलीत कावळीनी. म्हणजे आमच्या पंचगंगेचं पाणी किती प्रदूषित आहे हे त्यांना कळायला पाहिजे किंवा शासनाला सुद्धा कळायला पाहिजे. शुद्धीकरणावरती सुद्धा काही काय नाही, फक्त हे कागदपत्रे आहे. तुम्ही दररोज जरी नदीला गेला, आम्ही दररोज सकाळी पोहायला असतो नदीला, आम्हाला माहिती आहे की नदीची परिस्थिती काय आहे ती. 8 दिवसात कधीतरी 15 दिवसात एकदा पाणी सोडतात. ते पाणी स्वच्छ येते, आल्यानंतर 2 दिवसानंतर सगळं पाणी वास येतोय, घाण असते सगळी. तेच पाणी निम्म उपसा होतोय, तेच आमच्या इचलकरंजीला प्यायला देतात. परिणाम काय झाला? लोक अजून त्याच अडीअडचणीत आहेत. लोकांनी ठरवून ठेवलं नेमकं काय करायचं आहे की बाबा बदल व्हायला लागला त्या सभांचा, हे जाणून घ्यायला आम्ही. नेमकं काय व्हायला लागलं? वातावरण काय म्हणते एकंदरीत? वातावरण तर बघा सगळ्यांना सगळं माहीत आहे. सगळी आपापली मतं सगळीच देणार. ठरवलेलं किती कोणी काय सांगू, सगळ्यांचं वैयक्तिक मत आहे, सगळे देणार. आणि मी सांगतोय 3रं आणि 4थं लास्ट ऑप्शन एक आहे नोटा. जर तुमचे कॅन्डिडेट व्यवस्थित नसेल तर नोटाला वोट करा. खरं सर्वांनी मतदानाला पुढे येऊन मत द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला समजा कुठलेही प्रतिनिधी चांगले वाटत नसेल तो नोटाला वोट करून या. फक्त मत द्यायला पाहिजे. जेवढे नोटाला पडतील लोकांना ते
बीजेपी असो काँग्रेस असो त्यांना कळेल की कॅन्डिडेट बरोबर नव्हता भागातला. लोकांची एवढी निराशा आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, आता विद्यमान खासदार इकडचे धैर्यशील मानेदादा महायुतीकडनं आहेत आणि राजू शेट्टी साहेब सुद्धा माजी खासदार आहेत, 2 वेळा इकडे खासदार राहिलेले आहेत, त्यांच्या एकंदरीत कामाबद्दल आणि वेगवेगळी नावाने चर्चेत आहेत, तर काय आहे? कामं तर प्रत्येक खासदार जरा करतोय, त्यामुळे त्याचा काही विषय नाही कामाचा. फक्त आता टेक्स्टाईल वगैरे बघितला तर जरा मंदी आहे आणि त्यासाठी कोणी पुढे येत नाहीत, माजी खासदार असो किंवा आत्ताचे खासदार असो. त्यामुळं लोकांनी तिसरं ऑप्शन पण चूज करू शकताय. आता एकंदरीत जेवढं आम्ही फिरलो ना, लोकांच्यात व्यापारी लोकांच्यात हीच एक निराशा आहे की बाबा इथलं कंबड मोडलंय, जवळपास 50% जास्त व्यापार इथला डबघायला लागलाय, विकला जायला लागलाय, तरीही शासनाचं काही लक्ष नाही. ज्याच्यावर जी इचलकरंजी महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखली जाते, ज्याच्यावरती व्याजानं पैसे काढून ते नियम 45 दिवसाचा नियम तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. एखाद्या व्यापाऱ्याकडे बसा तुम्ही तासभर, तो जर रडला नाही ना, तुम्हाला सांगतो 30-46 लाख रुपये त्याला व्याजानं आणून जर नाही 40 लाख रुपये जर मी व्याजानं आणून जर उधारी फेडत असेल त्या नियमाच्या भीतीनं, तर मग मी धंदा काय करणार? की गव्हर्नमेंटनं जोपर्यंत डीप मध्ये व्यापाऱ्याकडे सर्वे तर करा तुम्ही जाऊन की तुम्हाला 45 दिवसाच्या ज्या आमच्या नियमामुळे काय अडचण झाली हे सर्वे तर करा. बरोबर, मग त्याच्यात काहीतरी बदल करा. एसी केबिन मध्ये बसून कागदावरती नियम बनवण्यापेक्षा लोकांना आणि सीएनची टोळी घेऊन बसून आहे ना, धंदा होत नाही. खाली खूप मोठं एक मार्केट आहे, त्या मार्केटला काय त्यांनी हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणून घेतला पाहिजे ना गव्हर्नमेंटला. आम्ही नियम करायचं आणि तुम्ही पाळायचं बस. कारण रस्त्यावरती उतरत नाही तो, लोकांना ज्याच्यात झळप असते त्या लोकांना. तुम्हाला एक लास्ट सांगतो, मग मी पण जातो. लास्ट एकच सांगतो, जोपर्यंत भारताच्या राजकारणात एकदम स्वच्छ आणि प्रखर बोलणारा युवा येणार नाही, तोपर्यंत इथलं राजकारण गढूळ राहणार. साहजिक आहे. काय म्हणत होतं आत्ता जे त्यांनी बोलले की नाही, पाईपलाईनचा पण प्रश्न आहेच आपल्याकडे. आणि एकूण महागाई इतकी वाढलेली आहे की तर जे अर्थमंत्री म्हणते की बाबा 45 दिवसाचं पेमेंट धारा केल्या, पण रस्त्यावर कोण आलं नाही, पब्लिक कोण रस्त्यावर आलं नाही किंवा व्यापारी रस्त्यावर आलेले नाहीत. एवढ्या महागाईमधनं आणि त्या विचारामधनं आणि त्या जीएसटीच्या ह्याच्यामध्ये ते घुरपडला आहे की त्याला ते रस्त्यावरला जागाच नाही हो. रस्त्यावर त्याला सोडत नाही. काय की टॅक्सेशन मधनं सरकारचा इन्कम वाढला, परंतु जनसामान्यांनी तसं म्हणू नका. सरकारचं तुम्ही म्हणताय की नाही टॅक्सेशन वाढलेला आहे, सरकार एवढ्या योजना द्यायला लागल्या, पैसा सगळ्यांनी मिळू शकतोय. आता एखाद्या कस्टमरला समजा 10 लाख रुपये जर मिळाले, ते 10 लाख वापरून त्याला जर दिवसाला जर 2000 नाही भेटत असले, 10 लाख घेऊन ते काय करणार? पाणी यायला लागलं वर सगळं, तिथं कोण लक्ष देणार झालं तिकडे. आता हे तुमच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला बघा, ह्या निवडणुका अजून पेंडिंग आहेत, त्याच्याबद्दल तरी सामान्यांनी आवाज उठवायला पाहिजे. खरंच तुमचे आभार, धन्यवाद. थोडक्यात का असणार थोडी माहिती, फार छान माहिती मांडली तुम्ही, अभ्यासपूर्ण काही मतं आम्हाला इथं. जोपर्यंत इथला नागरिक मीडिया कमीत कमी पेड मीडिया तर सोडा, तुमच्यासारखी मीडियाला जर बोलायला आम्हाला हक्क आहे, बाकीचे तर मीडिया आम्हाला माहिती आहे जे दाखवायचं तेच दाखवते, पण कमीत कमी तुमच्यामुळे त्यांच्या कानापर्यंत काहीतरी जाईल किंवा हा इथला रोष काय. जोपर्यंत आहे ना नेत्यांना इथल्या पब्लिकचं इचलकरंजीचं कळत नाही ना, तोपर्यंत इथल्या खासदाराचा काय उपयोग आम्हाला आमचे जे मुद्दे आहेत, रोड पाणी आमच्या हक्काचे आहेत, आणि इथली जे कम्युनिटी आहे हिंदू मुस्लिम सगळे गुन्हे गोविंदानं फक्त धंदा करतात. त्यांना तुमचं राजकारण नकोय, धंद्यासाठी तुम्ही काय करता ना तेवढंच. एवढं स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्ष झाली, अजूनही आपण पाण्यासाठी झटतोय, पाण्याची मागणी करतोय शासनाकडून, सरकारकडनं शुद्ध पाण्याची. फार लाजिरवाणी गोष्ट. योजना किती पैसे यायला लागलेत गव्हर्नमेंटला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही जर बघा यार, हजारो करोड रुपये नदी साफ करायला यायला लागलेत, पोहोचतच नाही हो. मी तर म्हणतोय ना, महाजन गुरुजींना अध्यक्ष बनवा, महाजन गुरुजींना अध्यक्ष बना, नदी साफ करायचं, त्यांच्या अंडरमध्ये 100 लोकांची टीम द्या आणि त्यांना शासनानं पैसे यंत्रणा पुरवा. 1 महिन्यात नदी साफ होती. एक नगरसेवक नाव खरंच काम करतायत, नगरसेवक नाव घेत नाही ते, दरवर्षी ते केंद्राळ वगैरे साफ करतात, त्या बिचाऱ्याला कुणीही सपोर्ट करत नाही. महत्वाचं म्हणजे 305 दिवसाचं पैसे घेतात पाण्याचं, आणि पाणी खचून 3 महिने जाते फक्त. ते पण आहे, खूप वाईट आहे. इचलकरंजीमध्ये सगळ्यात जास्त घाण पाणी येते, आणि मग त्यानंतर मग ते पण फक्त साहजिक आहे. आता हीच एक वेळ आहे, मतदानाची हीच एक वेळ आहे की बाबा आता तुम्हाला तुमचा रोष किंवा ताकद दाखवायची आहे. वर्षभर पैसे घेतात घर म्हणजे पाणीपट्टी, आणि खरं ते पाणी 105 दिवस फक्त पाणी येते. 105 मराठवाड्यात जाऊन या, जर कामं झालं नाही ना, खासदाराची हिंमत होत नाही गावात फिरायची, गाड्या फोडतात, असलं करतात. आमचे इथले मतदार आहे ना, हे जागृत होत नाही हो. त्यांना फक्त धंदा करायचा, सभेत जायचं किंवा सहन करत बसतात, आणि आज जेवण कुठे काय संपलं. नाही साहजिक आहे. आज जर झालं नाही ना,
पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहे इचलकरंजी. साहजिक आहे. आता जसं यांनी सांगितलं की वेगवेगळे आजारच्या पाण्यात पसरलेत, पिढ्यानुपिढ्या ते चालतच राहणार आहे ना. वाईट आहे. बघू, फार छान माहिती मिळाली थोडक्यात का असे ना तुमच्या इचलकरंजीकरांची. धन्यवाद आणि तुमच्या धन्यवाद, सर्वांचे. तुम्ही फ्री मीडिया ठेवली आहे. नाही, आम्ही लोकांच्यात मिक्स यासाठीच होतोय. नाहीतर भरपूर मीडियावाले असं 10 लोकांना फोनवर बोलू देत, हे बोलणार आणि तुम्ही सांगायचं, ते नाहीये. समाधान वाटतं. कसं आहे की आमचा छोटा मीडिया आहे, त्यामुळे आम्हाला कुठलं बंधन नाही आहे किंवा काय. नाही, तेच महत्वाचं हा. आहे. पब्लिकची मीडिया बाकी मीडियावाले कसं असतात? नाही तेच आहे. आपण घ्यायची tension तुम्ही धन्यवाद तुमचे. युट्यूबला येणार आहे.